अमोल कोल्हे निष्ठावान आहे हा सगळ्यात मोठा जोक आहे. महाराष्ट्र ते काय म्हणतात ना, महाराष्ट्राची हास्य जत्रा त्यांनासुद्धा लाजवेल असा जोक आहे. डॉक्टर अमोल कोल्हेने बैलगाडा शर्यतीचं श्रेय सर्व मीपणा करून शेतकऱ्याचा अपमान करून त्यांनी 2019 ते 2024 29 भाषणं केली 5 वर्षांमध्ये. त्याच्यामध्ये एखाद दुसरं भाषण हे कांद्याच्या प्रश्नावर होतं. 5 वर्षात लोकांना दाखवायला काहीच नाही ना हो. मग लोक इथली भोळी भाबडी आहेत, मग त्यांना द्या फेकून अंगावर त्यांच्या संसरत्न खासदार. म्हणजे जसं काय हा माणूस सगळ्यात मोठा रत्न आहे. 40 आमदारांच्या सह्या घेत होते. ते काही नगर चुकीने वगैरे असं नाही. ते का सह्या घेत होते? ॲफिडेविट आहे, शिकले डॉक्टर म्हणतात ना, मी सुशिक्षित आहात ना, मग कसल्या सह्या घेत आहे माहिती नाही. ह्या निवडणुकीमध्ये भाषण काय आहे? भाषणाची सुरुवातच आहे की मी सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा. आता मला सांगा, शेतकऱ्याचा पोरगा हे प्रत्येक भाषणात सांगायची गरज आहे का? शेतकरी मला विचारायचे, दादा बैल ठेवू का काढू? काढू म्हणजे विकू. त्यावेळेला डोळ्यात पाणी आणून लोक विचारायचे काय करू, कधी होणार चालू. आणि अशा याच्यावर याने मलिदा खायचा की मी चालू केलं. नमस्कार. त्या मालिकेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. एकतर मालिकेचं चित्र, मालिकेतले पात्र हे खरोखरचे महाराज संभाजी महाराज आहे असं दाखवून प्रचार केला जात होता. बदला जर घ्यायचा असता तर 5 वर्ष मी लोकांमध्ये गेलोच नसतो. बदलाच घ्यायचा असता तर मी जनतेची कामं करत बसलो नसतो. 5 वर्ष खासदार नसताना खासदार म्हणूनच मी काम करतो आहे. त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पार पाडत होतो. निवडून ते गेलेत आणि कामं मी करतो आहे. मी राऊंडवर येणारा नेता नाही, मी ग्राउंडवर फिरणारा नेता आहे. गावामध्ये गेल्यावर लोक सत्कार करताना प्रस्तावनेतून भाषण करतात आणि त्याच्यामध्ये पहिलं वाक्य असतं, दादा आम्ही चुकलो, आम्ही चुकीचा निर्णय घेतला, ह्या वेळेला चूक करणार नाही. नमस्कार. बोलबिडूमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणूक जी आहे त्याचं रणशिंग आता फुंकलं गेलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये विशेषतः खूप रंगतदार निवडणूक होणार आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये आहोत आपण. पुणे जिल्ह्यामध्ये ज्या 4 लढती आहेत त्यातली शिरूरची जी लढत आहे ती लक्षवेधी ठरणार आहे. शिवाजीराव आढळराव 3दा त्यांनी हॅट्रिक केलेली आहे. अमोल कोल्हे मागच्या वेळेस जो सामना होता तोच सामना एका वेगळ्या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी स्वतः शिवाजीराव आढळराव सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. सर स्वागत बोलबिडूमध्ये. आणि 5वी टर्म आहे तुमची. तुम्ही 2004, 9, 14 3 वेळा तुम्ही हॅट्रिक केलेली आहे. 19ला वेगळा निकाल लागला, पण आता 24ला परत तुम्ही सज्ज झालेला आहात. मला थोडंसं मागच नेतो तुम्हाला, कारण मला आठवतं की 2004ला जे चित्र होतं महाराष्ट्रामध्ये, अगदी कोल्हापूर असेल, मग पुणे असेल, अगदी इकडं नाशिक, सगळीकडं राष्ट्रवादीचाच सगळा एक प्रकारे बेल्ट म्हणूयात किंवा असा पट्टा होता सगळा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही शिवसेनेचा जो भगवा आहे तो फडकावला. हे फार विशेष. तर मला ते विचारायचं की इतकं सगळं प्रभाव असताना शरद पवारांच्या पक्षाचा आणि याचा तुम्ही ते कसं साध्य केलं? 2004ला म्हणजे मला आठवतं की अगदी त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेने शरद पवार के खेमे में सेंध लगाई वगैरे अशा बातम्या नॅशनलला गाजल्या होत्या आणि तुम्ही जायंट किलर ठरला होता. तर कसं तुम्ही हे गणित जुळवून आणलं होतं 2004ला? खरं म्हणजे 2004ची माझी पहिली लोकसभा निवडणूक, माझ्या आयुष्यातली सुद्धा पहिली निवडणूक, लोकसभेची नाही, आयुष्यातली पहिली निवडणूक. मी त्यापूर्वी कधी ग्रामपंचायतीला सुद्धा उभा नव्हतो. माझ्या घरातले कोणी निवडणूक लढलं नव्हतं. खेड लोकसभा नाही, खेड लोकसभेच्या वेळची सांगतो. मी आणि माझ्या घरातलं कुणी कधीही कुठल्याही निवडणुकीला उभं राहिलं नव्हतं. माझ्या दृष्टीनं ही माझी पहिली निवडणूक असल्यामुळं एक मंतरलेली दिवस होते, एक वेगळं वातावरण होतं. पण 2004च्या त्या माझ्या शिवसेना प्रवेशाच्या दिवशी जो प्रतिसाद पाहिला, जवळजवळ 40,000 लोक मंचरला उपस्थित होती. लोकांमध्ये जो उत्साह होता तो उत्साह पाहिल्यानंतर रात्री बसून मी ठरवलं की ही निवडणूक लढवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढायची. काही करून ही निवडणूक जिंकायचीच. जसं जसं निवडणुकीमध्ये भाग घेतला, प्रचाराला सुरुवात केली, मग लोकांचे प्रश्न समजायला लागले. मग माझा प्रोफेशनल अनुभव कामी आला की काय करायला पाहिजे, इथं काय अडचणी आहेत हे बघायला गेलं तर लोकांच्या अखंड अडचणी
त्याच्या अगोदर मी सर्वे केला होता की कुठल्या गावात काय अडचणी आहेत. म्हणजे गावं भरपूर, मतदारसंघ मोठा, माझ्या माहितीप्रमाणे 6,000 स्क्वेअर किलोमीटरचा तो मतदारसंघ. मग त्या मतदारसंघात अशी काही गावं होती की डोंगरावर राहणारी लोक, 2 किलोमीटर डोंगर चढून तिथं वस्ती करणारी लोक, त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी खाली 2 किलोमीटर चालून वर 2 किलोमीटर हंड्याने पाणी घेऊन जायचे. त्या ठिकाणी पोचलो. त्यांच्या समस्या मी समजून घेतल्या. त्यावेळेला मी एक प्रचारक होतो किंवा माझ्या निवडणुकीचा उमेदवार होतो म्हणून हे नव्हे, तर ते जीवन मी जवळून पाहिलं. असे भोर, वेल्ला, मावळ, मुळशी ह्या भागामध्ये अशा अनेक अडीअडचणी पाहिल्या. मग मी ठरवलं की नाही, हे सगळं सर्वे केलं, माहिती काढली आणि मग मी त्या ज्या गावात गेलो त्या गावात त्या लोकांच्या भाषेमध्ये त्यांचे प्रश्न काय आहेत हे समजून सांगून त्याच्यावर माझ्याकडनं काय उपाय आहे हे लोकांना सांगत गेलो. लोकांमध्ये एक प्रतिमा होती की एक मराठी उद्योजक, की इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर व्यवसायामध्ये संरक्षण विभागाला सामुग्री पुरवणारा एक मराठी उद्योजक, आणि हा उद्योजक आपल्या तरुणांसाठी काहीतरी करेल अशी अपेक्षा असणारी सगळी पिढी, सगळे ज्येष्ठ, सगळी मंडळींना एक आकर्षण वाटलं. लोकांना त्यांचे प्रश्न त्यांच्या भाषेत समजून त्यांच्यावर इलाज सांगणारा उमेदवार दिसला. तुम्ही उद्योजक असल्यामुळं एक तुम्ही प्रकल्पासारखा राबवला. त्या काळात तुम्ही सर्वे वगैरे केला. सर्वे वगैरे आता अलीकडे Yes. लोक करतात, पण तुम्ही प्रोफेशनली तेव्हा सगळ्या गावामध्ये जाऊन वगैरे केला. आणि तुम्ही ज्याचा उल्लेख केला की तुम्ही खरं तर एक चेअरमन होता कारखान्याचे आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये होता. तर लोकांना ते एक अजूनही बऱ्याच जणांना की नेमकं काय झालं होतं की वितुष्ट निर्माण आलं, म्हणजे वितुष्ट असं शरद काय पवारांच्या नव्हतं. बरोबर तुम्ही होतात आणि त्यांच्या पक्षाच्या बाहेर पडला. आणि सगळ्यात महत्त्वाचे दिलीप वळसे पाटील, त्यांची आणि तुमची विषय दोस्ती, असा होता म्हणजे जे की सुशील कुमार आणि विलासरावांसारखं म्हणतात दो हंसों का जोडा वगैरे, तशी तुमची खरं दोस्ती होती. तर हे काय झालं नेमकं? वळसे पाटील आणि मी, आम्ही दोघंही खूप चांगले जवळचे मित्र. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये साखर कारखान्याची उभारणी असेल किंवा इतर संस्थांची पाहणी असेल, मतदारसंघातली कामं असेल, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मी ती कामं करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं आमचे निवडणुकीवरून मतभेद झाले. वळसे पाटलांची तशी अडचण काही नव्हती, पण दरम्यानच्या काळात मी माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं अमेरिकेला गेलो होतो. 10 दिवस न्यूयॉर्कमध्ये एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होतो. त्याच वेळेला नेमके आदरणीय शरदचंद्रजी पवार, युनायटेड नेशनचं काहीतरी कॉन्फरन्स होती, 10 दिवस ते पण तिथे थांबले होते. त्यामुळं आमच्या रोज गप्पा व्हायच्या. मतदारसंघ, कारखाना, शेतकऱ्याचे संबंध, होऊ घातलेली निवडणूक, ही गोष्ट आहे साधारण 2000 ऑक्टोबर-नोव्हेंबर 3ची आणि 4ची निवडणूक. त्या दरम्यान होतं. तर ते म्हणाले, तुम्ही लोकसभा निवडणूक लढवाल का? म्हटलं हरकत नाही, माझी इच्छा आहे, तशी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्ही म्हणत असाल तर लढेल. तर ते म्हणाले नाही, लढा, तुमच्या कारखान्याशी, शेतकऱ्यांशी संबंध आहे, लोकांशी संबंध आहे आणि ते आपण त्याप्रमाणे नियोजन करू. म्हटलं ठीक आहे. आणि भारतात आल्यावर चर्चा करू असं त्यांनी सांगितलं. भारतात आल्यानंतर त्यांनी एकदा सांगून टाकलं की बाबा आता असं आहे की तुम्ही उद्योगातले आहात आणि उद्योग क्षेत्रामध्ये काम करताय, तुम्ही उद्योग क्षेत्रामध्येच राहावं. एक मराठी उद्योजक कमी आहेत क्षेत्रामध्ये, पण हे शेवटी कुठंतरी गैरसमज, मतभेद स्थानिक लोकांशी त्यांच्याशी झाले. आणि दरम्यानच्या काळात शिवसेना पक्षामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं निरोप आला की मला भेटायला बोलवलं. त्यांचे काही स्थानिक संपर्क प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, त्यांनी आग्रह केला की चला बाळासाहेबांना भेटायला चला. मग बाळासाहेब ठाकरे यांनी मला भेटायला बोलवलं, चर्चा केली आणि मला सांगितलं की तुम्ही आमचे उमेदवार. म्हणजे आता इथं 15 वर्ष काम करून उमेदवारीच्या संदर्भामध्ये हो ना होत होतं, पण तिथं गेल्यानंतर अक्षरशः 15 मिनटामध्ये ते म्हणाले तुम्ही आमचे उमेदवार खेड लोकसभेचे. मी त्यांना म्हटलं साहेब मला वाटत नाही मी निवडून येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यामधून मी फार तर अगोदरचा उमेदवार 2.25 लाखानं पडलेला आहे आपलाच, तर मी फार तर 50,000पर्यंत लीड आणेल आणि पडेल. ते म्हणाले ते काय बोलू नका, मला माहिती आहे तुम्ही निवडून येणार आहात आणि तुम्ही कामाला लागा. म्हटलं जर मी पराभव झाला, मला हे झालं ते जबाबदारी माझी. ठीक आहे म्हटलं. मी असं सांगून त्यांचा आशीर्वाद घेतला. बाहेर पडलो गेटवरून मला परत बोलवलं, तुम्ही आता कुठं जाणार? म्हटलं बघा आता माझं घर मुंबईतच आहे, मी घरी जाईल, माझी बॅग भरून उद्यापासून गावाला कामाला सुरुवात करतो. ते म्हणाले तुमच्या मिसेसला सांगा तुमची अजून एक बॅग तयार करून ठेवा आणि ती दिल्लीची बॅग तयार करून ठेवा, 2 महिन्यांत तुम्हाला दिल्लीला जायचं आहे. क्या बात.
हा प्रचंड आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये होता. मला आठवते ना आळंदीला जी बाळासाहेबांची सभा झाली चाकणला. चाकणला, मला आठवते अजून सभा, म्हणजे पृथ्वीराज जाचक जे आहेत ते त्या सभेत येऊन बसले होते. त्यांची इच्छा होती की बारामतीला पण अशी सभा घ्यावी त्यावेळेस. बरोबर म्हणजे मला तो सगळा आता नाही, मला तर सांगतो ती चाकणची सभा बाळासाहेबांची होती. पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सभा होती. इतकी मोठी की त्यावेळेला त्या नाशिकवरून पुण्याला त्यावेळेचे सकाळचे संपादक दीक्षित होते. त्यांनी मला फोन केला, म्हणे मी 3 तास ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. मला म्हटलं होतं सॉरी. आता ते म्हणाले सॉरी नाही, मी तुम्हाला सांगण्यासाठी फोन करतो आहे की तुम्ही जिंकलात. बरोबर, त्या सभेनं वातावरण फिरवलं होतं. पण सर आता मी तुम्हाला थोडं पुढं नेतो की जसं तुम्ही सांगितलं की 2004 झालं, 9-14 तुम्ही हॅट्रिक केली. म्हणजे तुमची मतं पण जर बघितली तर 30,000, नंतर मला वाटतं 1 लाखाच्या, आणि मोदी लाट जेव्हा होती तेव्हा तर 3 लाखाच्या वरती तुम्ही मताधिक्य मिळवलं. 2019ला असं काय झालं की हा सगळा ग्राफ खाली आला आणि तुम्हाला पराभवालाच सामोरं जावं लागलं? याचं कारण असं आहे की जी मागची निवडणूक पण लढवली ती तुम्ही युतीतच लढवलेली होती. म्हणजे तोपर्यंत उद्धव ठाकरे बाहेर पण पडलेले नव्हते, ते विधानसभेला झालं. म्हणजे 19ला इतकं सगळं वातावरण असताना तुमचा पराभव कशामुळे झाला? मी पहिली निवडणूक जी लढलो त्याचं मताधिक्य होतं 30,810. दुसरी निवडणुकीमध्ये माझं मताधिक्य होतं विलास लांडे यांच्या विरोधात 1,78,426. तिसऱ्या निवडणुकीमध्ये 3,01,800. कारण या तिन्ही निवडणुकीमध्ये माझ्या निवडणुकीच्या प्रचाराचा एक आढळराव पॅटर्न म्हणून गाजला होता सुरुवातीच्या काळापासून. 2019ला एकतर अँटी इन्कम्बन्सी 3 वेळा खासदार म्हणून आहे. चाकण परिसरातली ट्रॅफिक ह्या रस्त्याची, पुणे नाशिकची, आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण डॉक्टर अमोल कोल्हे यांची मालिका स्वराज्य रक्षक संभाजी महाराज ही अतिशय उंच शिखरावरची मालिका होती. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या महिला सगळं काम सोडून स्वयंपाक अगोदर करायच्या, नंतर मग मालिका बघायला बसायच्या. ती क्रेज होती, इतकी प्रचंड क्रेज होती. आणि दुर्दैवानं ती मालिका प्रचाराच्या दरम्यान निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं चालू ठेवली. त्याचा प्रचंड मोठा फटका इतका बसला की आंबेगावमध्ये माझ्या तिन्ही निवडणुकीमध्ये मी पुढं, फक्त ह्याच निवडणुकीमध्ये 2019ला 25-26 हजारांनी पिछाडीवर. खेडमध्ये जो माझा बालेकिल्ला, पहिल्या निवडणुकीमध्ये 30,000ची आघाडी, दुसऱ्या निवडणुकीमध्ये 53,000ची, तिसऱ्या निवडणुकीमध्ये 63,000ची, एवढी आघाडी असूनसुद्धा चौथ्या निवडणुकीमध्ये 7,500 पिछाडीवर पडलो. आता आंबेगावमध्ये 26,000, शिरूरमध्ये 26,000, 25-26,000 आणि इकडे 41,000. याचं एक स्पष्टीकरण असं आहे की खेड, आळंदी, राजगुरुनगर, चाकण वगैरे ह्या परिसरामध्ये मी पिछाडीवर नाही आहे. कारण तिथं शहरी भागातली जनता आहे. वाघोली मला 6,500चं लीड आहे, उरुळी कांचनमध्ये लीड आहे, लोणी काळभोरमध्ये लीड आहे. याचं कारण शहरी भागामध्ये ही मालिका कमी प्रमाणात, ग्रामीण भागामध्ये याचा जास्त परिणाम होता. आणि म्हणून भोसरी जवळजवळ 38,000चं मताधिक्य, हडपसर अगदी अल्पसंख्याक बहुल एरिया असूनसुद्धा मी तिथं 5,000 आघाडीवर आहे. फक्त मालिकेचा फटका मोठ्या मोठेपणाने मान्य पण केलं. म्हणजे अमोल कोल्हेंची क्रेज होती आणि त्याचा फटका, आणि जसं भोवळांच्या वेळेस हेही सांगतो की त्या मालिकेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. एकतर मालिकेचं चित्र, मालिकेतले पात्र हे खरोखरचे महाराज संभाजी महाराज आहे असं दाखवून प्रचार केला जात होता. त्याहीपेक्षा काही ठिकाणी खोटी कथा त्यामध्ये गुंतवली गेली. म्हणजे उदाहरणार्थ मेहता घराणं, तुमचं अद्वैत मेहता, ह्या घराण्याचं स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान आहे. आता मेहता घराण्याची मतं समजा 6,000 आहे, तिथं जाऊन हे भाषण केलं, संध्याकाळी तेच सिरियलमध्ये घुसवलं. अशी कितीतरी आडनावं त्यांनी घुसवली की ज्यांची मतांची संख्या जास्त आहे ती मतं त्यांचं स्वराज्यासाठी, संभाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान आहे असं जर जबरदस्ती घुसवल्यामुळं ती मतं ऑटोमॅटिकली त्यांना जात होती. ह्याचासुद्धा फायदा झाला. आणि बाकीचं ठीक आहे, बाकीच्या गोष्टीसुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात चुकीच्या केल्या होत्या. ठीक आहे, आपण त्याच्या पुढे येऊ. पण तुम्ही स्पष्टीकरण दिले काय झालं नेमकं सर. आणि दुसरं त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं, जे ट्रॅफिक आहे, रेल्वेचे प्रश्न असतील, ह्या संदर्भामध्ये खूप खालच्या पातळीवर जाऊन अपप्रचार करण्यात आला.
पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मी इतकं मेहनत घेतली, जीवापाड मेहनत करून आज ज्या स्थितीला रेल्वेचा प्रकल्प त्या आणून ठेवला आहे. पण त्यावेळेला ही रेल्वे होणारच नाही, चेष्टा थट्टा मस्करी इतकी करण्यात आली त्यांच्या प्रचारामध्ये की रेल्वेचं कार्टून दाखवलं, ते फिरवलं गाडी, छोटी गाडी खेळण्यातली, ही रेल्वे गाडी 15 वर्षापासून फिरते. पण जेव्हा ते निवडणूक जिंकले त्यावेळेला मग ते म्हणाले नाही मी आता 2 वर्षात का हा प्रकल्प पूर्ण करतो, याला चालना देतो, आहे अमुक आहे तमुक आहे. तसेच नॅशनल हायवेवरची ट्रॅफिक चाकणची, तिथं इतक्या मीम्स बनवल्या, इतक्या व्हिडिओ व्हायरल केले, किती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे. आज जर ती परिस्थिती बघितली 5 वर्षामध्ये त्या ट्रॅफिकवर काही परिणाम झाला नाही. थोडक्यात तुम्ही असं म्हणते की ते प्रश्न कायम आहेत, कायम नाही, वाढलेत. मी बरं त्याच्याकडे येतो परत. पण आता आपण जसं पुढे आलो सर, मला सांगा की आता 2024 म्हणजे खरं तर तुम्ही आता ज्या पक्षामध्ये आहात म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचे एक स्लोगनच आहे घड्याळ तेच वेळ नवी. हे वेगळ्या अर्थानं तुम्हाला लागू होते. मी यासाठी म्हणतोय की तुम्ही 20 वर्ष जवळपास घड्याळाविरुद्ध लढला सर, बरोबर ना? म्हणजे तुम्ही धनुष्य बाण हे तुमचं चिन्ह होतं आणि तुम्ही घड्याळाच्या विरोधामध्ये लढला. आता वेळ अशी आली तुमच्यावरती की तुम्ही घड्याळाच्या बाजूने मतं मागताय. तर मला एक प्रश्न पत्रकार म्हणून आणि एक नागरिक म्हणून पडतो की हे तुम्हाला अडचणीचं वाटत नाही का सर? कारण ज्याच्या विरुद्ध तुम्ही लढला, म्हणजे मी नुसतं घड्याळ म्हणत नाही, अजित पवारांनी सगळ्यांनीच म्हणजे एकनाथ शिंदेने पण आरोप केलेले आहेत की अजित पवार निधी देत नाहीत किंवा त्यांच्यावरती दादागिरीचे आरोप होतात. तर मला थेट प्रश्न आहे की अजित पवार यांच्या दादागिरीविरुद्ध किंवा त्यांच्या ज्या काम करण्याची शैली आहे त्याच्याविरुद्ध तुम्ही लढलात आणि आता तुम्ही त्यांच्याच पक्षात जाऊन मतं मागतायत. तर हे कसं काय मतदार स्वीकारतील? ही तुम्हाला अडचण आव्हानात्मक वाटते? अजिबात अडचण तशी नाही आहे. हे जर मी पक्ष बदलला असता, कोलांट उडी मारली असती किंवा इकडनं तिकडं जे करतात बेडूकुड्या तसं काय केलं असतं. तुझा आरोप केला आहे अमोल कोल्हे, ठीक आहे ना, त्यांनी निष्ठावान आहे आणि आढळराव मात्र बेडूकुड्या मारतात. अमोल कोल्हे निष्ठावान आहे हा सगळ्यात मोठा जोक आहे. महाराष्ट्र ते काय म्हणतात ना, महाराष्ट्राची हास्य जत्रा, त्यांनासुद्धा लाजवेल असा जोक आहे. त्यांनी स्वतः 5 पक्ष बदललेत. अगोदर मनसेचे गीत गात होते, नंतर शिवसेनेत आले, त्यांची भाषणं आहे माझ्याकडं. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीतून अजित पवार वेगळा गट, तू तरी आता हातात नाही अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर 2 दिवस राष्ट्रवादीमध्ये राहिले. ते असं की ज्या दिवशी शपथविधी होती त्या दिवशी ते सगळ्या आमदारांना मिठ्या मारून आता सत्ता आपल्या खांद्यावर आलेली आहे, त्या आपली मजाच मजा अशाप्रमाणे हसत खिदळत होते आणि स्वतः रजिस्टर हातात घेऊन आलेल्या 40 आमदारांच्या ॲफिडेविटवर सह्या घेत होते. म्हणजे याला काय त्याच पक्षात आले होते असं होतं की नाही अर्थ? असं तुम्ही म्हणता, असं बाकीचे पण लोक म्हणतात त्यांनी हा आरोप फेटाळला आहे. त्यांचं म्हणणं तुम्ही जा ना, 40 वेगळ्या कारणाकरता सही घेतली असं नाही, ते सह्या घेत होते 40. पण त्यांनी पक्ष बदलले, बरोबर आहे. पण नाही, मला हे विचारायचं माझं एकच मुद्दा आहे की सगळ्यात जास्त ते ॲक्टिव्ह 2 दिवस अजित पवारांच्या पक्षामध्ये होते. 40 आमदारांच्या सह्या घेत होते. ते काही नगर चुकीने वगैरे असं नाही. ते का सह्या घेत होते? ॲफिडेविट शिकले डॉक्टर म्हणतात ना, मी सुशिक्षित आहात ना, मग कसल्या सह्या घेत आहे माहिती नाही. आणि लोकांना मिठ्या मारून की आता आपली सत्तेत आलो, आपण सत्ता आपल्या खांद्यावर आली असं म्हणत होते. याचा अर्थ तो 4था पक्ष आणि आता शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेल्यानं 5वा पक्ष, 6वा पक्षामध्ये अधूनमधून BJPला डोळे मारत होते. मग अमित शहाकडे जा, इकडं जा, देवेंद्रच्या मागं लाग, हे तर चालूच होतं ना. म्हणजे 6 पक्ष करून मला त्याने निष्ठेच्या गप्पा शिकवू नये. मी 20 वर्ष अगदी प्रामाणिकपणे निष्ठेनं धनुष्यबाणाबरोबर होतो. पण सर माझा तेच मूळ प्रश्न की आता तुम्हाला ही का अडचण वाटत नाही की ज्या घड्याळाविरुद्ध लढलो, ज्या अजित पवारांच्या विरोधामध्ये तुम्ही लढलात, आवाज उठवला, आता तुम्ही जरी उड्या मारल्या नाही वगैरे ठीक आहे, पण तुम्ही त्या चिन्हावरती आता काय आता मला सांगा घड्याळावरच्या चिन्हावर उभे राहिलेल्या लोकांना शिवसेनेचीच मतं पडणार आहेत. आता होणार, ट्रान्सफर होणार आहेत का? साहजिक आहे, कमळाची पण मतं पडणार आहेत. त्यामुळं याची अडचण त्याला, त्याची अडचण, मग त्याशिवाय युती एकत्र आलेच नसते ना. ही जी गटबाजी म्हणजे चर्चा हीच आहे की अनेक जण दिलीप मोहिते यांच्याशी अगदी अजित पवारांनी जरी गाठ घेतली असली तरी दिलीप मोहिते आणि तुमचं फार शक्य नाही, सगळ्यांना माहिती आहे. तर ते लगेच अशा पद्धतीनं आता विजय शिवतारे आणि अजित पवार ठीक आहे, पण लगेच असं होत नाही ना सर मनोमिलन. तर मला म्हणायचं की म्हणजे माझा प्रश्न असा आहे की ही जी अंतर्गत गटबाजी आहे
तुम्ही चेतन तुपेंच्या जवळ जाताय म्हटल्यानंतर योगेश टिळेकर तिकडं नाराज आहेत अशा बातम्या आहेत. म्हणजे अंतर्गत 3 पक्ष आहेत, मला मान्य आहे. पण या पक्षामध्ये ही जी उदाहरणं दिली तुम्हाला, गावडे किंवा देशमुख, आशा बुचके, तुमचे लांडगे, हे सगळे अंतर्गत प्रदीप कंद वगैरे सगळे ॲक्टिव्ह झालेत का? ते खरोखर सगळे मनापासून तुमच्या बरोबर काम करणार आहेत का? 20 वर्षाचा हा सगळा म्हणजे हे आहे समोर आहे. हे बघा, दिलीप मोहितेंच्या घरी अजित पवार गेले, मी गेलो, हे काही मनधरणी वगैरे नव्हे, तर भेट घ्यायला गेलो. इलेक्शन आहे, इलेक्शन काळामध्ये आपण कोणाला भेटतो त्याप्रमाणे आम्ही भेटायला गेलो. पक्षाचे आमदार आहेत म्हणून आमचे नेते आदरणीय अजितदादासुद्धा त्यांच्या घरी गेले. राहिला प्रश्न बाकी आमचा वाद आहे का? ठीक आहे ना, माझे वाद होते, दिलीप मोहितेंबरोबर माझे वाद होते. आम्ही दोघं वेगवेगळ्या पक्षावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर होतो. संघर्ष होणारच ना. मी शिवसेनेचा, ते राष्ट्रवादीचे, आणि ह्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना असा संघर्ष कायमच होता. पण जेव्हा तिन्ही पक्ष एकत्र आले, महायुती स्थापन झाली, ह्या महायुतीमधले तिन्ही घटक एकत्र हातात हात घालून लढण्याचं ठरलं आहे. ते सुद्धा नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुती एका विचाराने एकत्र आले ना. हातात हात घालून हा शब्द म्हणतात, पायात पाय घालणार नाहीये, अजिबात नाही. म्हणजे तुम्ही पूर्णपणे स्पष्टपणे सांगतोय, हा निवडणूक एकत्र येण्याचं कारण देशामध्ये स्थैर्य आलं पाहिजे. देशामध्ये कुठंतरी चांगल्या प्रकारे आता जे चालले ना विघटनवादी शक्ती ज्या पद्धतीनं राजकारण करतात, त्या राजकारणाला कुठंतरी सडेतोड जबाब देण्यासाठी महायुतीमध्ये हे 3 पक्ष एकत्र आले आणि तिन्ही पक्षानं ठरवलं आहे की महाराष्ट्रामधून मिशन 48च्या अंतर्गत किमान 45 जागा निवडून द्यायच्यात. त्याच्यापुढं हे एकमेकाचे वैयक्तिक हेवेदावे, वैयक्तिक मतभेद, ह्या गोष्टी तशा किरकोळ आहेत. आणि त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सुरुवातीला असे हेवेदागे अंतर्गत गटबाजी असते, बरोबर आहे. पण सर मला एक सांगा, जसं तुम्ही सांगितलं की मोदींना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी वगैरे, ठीक आहे, पण तुम्ही स्वतः 2019च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी, बदला घेण्यासाठी म्हणून तुम्ही निवडणूक लढवत आहे. कारण कोल्हे असं म्हणतात की शिवाजीदादा आढळराव हे या पराभवाचा बदला घेण्यासाठी म्हणून निवडणूक लढवत आहेत. हे खरं आहे का? हे बघा, बदला जर घ्यायचा असता तर 5 वर्ष मी 2 लोकांमध्ये गेलोच नसतो. बदलाच घ्यायचा असता तर मी जनतेची कामं करत बसलो नसतो. 5 वर्ष खासदार नसताना खासदार म्हणूनच मी काम करतो आहे. त्यांच्या जागा जबाबदाऱ्या मी पार पाडत होतो. निवडून ते गेलेत आणि कामं मी करतो आहे. गोरगरिबांना, कोणाला ट्रान्सफॉर्मर जळाला आहे, शेतकऱ्यांच्या वस्तीतली लाईट नाही आहे, मी लक्ष घालावं, लोक रात्री अपरात्री मला फोन करतात. कोणाची मारामारी झाली, पोलीस स्टेशनला कोणा अटक केलं आहे, कोणाचा रस्ता अडवला आहे, कोणाचं पाण्याचा प्रश्न आहे, कोणाचा गटाराचा रस्ता आहे, कोणाचा रस्त्याचा प्रश्न आहे. हे सगळे करण्यासाठी निवडून दिलेला खासदार जेव्हा उपलब्ध नसतो तेव्हा अल्टरनेट कोण आहे की शिवाजी आढळराव जनतेसाठी 24 तास उपलब्ध आहे. मी सतत 5 वर्ष हे काम करत आलेलो आहे. त्यामुळं त्यांच्या अशा म्हणण्याला काहीच अर्थ बरोबर आहे. सर मग आपण दिलीप मोहितेबद्दल बोललो, दुसरे दिलीप म्हणजे दिलीप वळसे पाटील. मी त्यांना परत यासाठी आणतोय, तुम्ही सांगितलं त्यांचं तुमची दोस्ती कशी होती, काय झालं, वितुष्ट कसं आलं. पण आता ते नेमके ऐन प्रचाराच्या सुरुवातीलाच दुर्दैवी अपघात झाला, घरात घसरून पडले आणि ते जायबंदी झाले. त्यांनी असं दिसतंय की ते आता कदाचित प्रचारामध्ये येणार नाहीत. त्यांची गैरहजेरीचा फटका किती महत्त्वाचा आहे त्याचं कारण असं आहे की मागच्या वेळी जेव्हा अमोल कोल्हेंनी निवडणूक लढवली तेव्हा दिलीप वळसे पाटील हे प्रत्येक ठिकाणी होते. त्याची जी क्रेज होती, बघत होता की ते जिथं जायचे तिथं वाट बघायची, लोक बायका औक्षण वगैरे करायच्या. म्हणजे वळसे पाटलांनी, कारण कोल्हेने हुके होते, त्यांनी सगळा तो मतदारसंघ पिंजून काढला त्यासोबत. त्यामुळं आता वळसे पाटलांच्या गैरहजेरीचा तुम्हाला फटका किती बसला? फटका बसेल असं काही नाही. वळसे पाटील जरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असले तरी त्यांचं सगळं लक्ष मतदारसंघावर आहे. ते 3-3, 4-4 फोन बाजूला ठेवून लोकांना सांगतात, याला फोन लाव, त्याला फोन लाव. एखादी सभा ऑनलाईन पाहतात, इकडं काय चाललं आहे, तिकडं काय चाललं आहे, कुठं कमी आहे, कुठं वाढवलं पाहिजे, कुठं कोणाला ॲक्टिव्ह केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहून, किंबहुना प्रत्यक्ष इथं रणांगणात हजर असते तर त्याच्याहीपेक्षा जास्त अलर्ट आणि त्याच्यापेक्षा जास्त ॲक्टिव्ह आता बेडवर पडून, म्हणूनच म्हटलं की ते बेडवर पडून आहे. नक्कीच हो, 100% जास्त ॲक्टिव्ह आज आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कमीत कमी 500 फोन त्यांचे चालू आहेत. टी व्हीवर बातम्या पाहतात, लोकल न्यूज पाहतात, लोकल यूट्यूब चॅनलच्या बातम्या पाहतात आणि त्यांना काही खटकलं तर तातडीनं मला फोन करतात, तर बाकीच्या कार्यकर्त्यांना फोन करतात. आणि त्यांच्या पाठीमागं आंबेगाव तालुक्यातली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्त्यांची फळी आहे, माझ्याबरोबर आलेले शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची फळी आहे.
माझ्याबरोबर अनेक वर्ष 20 वर्ष काम केलेले भाजपच्या कार्यकर्त्यांची फळी आहे. त्यामुळं आम्ही सगळ्यांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची अनुपस्थिती जाणून द्यायची नाही एवढं ठरवून सगळे एक दिलाने काम करताय, अगदी एक तिन्ही दिलाने पक्ष तुम्ही काम. म्हणताय. Yes. सर पुढे जाऊयात आपण काय आता प्रश्नांकडे. तुमच्यावरती आणखीन एक आरोप असा केला गेला की तुम्ही कांद्याच्या प्रश्नावरती कधी बोलला नाही संसदेमध्ये, कधी आवाज उठवला नाही. तर हे खरं आहे का, आणि असेल तर तुम्ही का नाही कांद्याच्या प्रश्नावरती तुम्ही बोलला? हे अमोल कोल्हे बोलतात. त्यांची एक सवय आहे, ते मीडिया जगतात. मीडिया जगताच्या बाहेर ते अजून आलेलं नाही. काहीतरी लोकांना दाखवायचं की हो मी करतोय, मी केलं आहे, पण प्रत्यक्षात तसं काही नसतं. कोणीतरी रिॲलिटी चेक करायला हवा. हे सगळ्या गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. अमोल कोल्हेंनी किती भाषणं केली, अमोल कोल्हेंनी कांद्याच्या प्रश्नावर किंवा शेतीच्या प्रश्नावर किती भाषणं केली. माझं चॅलेंज आहे तुम्हाला सुद्धा, कुणी सुज्ञ माणसानं लोकसभेच्या साईटवर जाऊन पाहावं. त्यांनी 2019 ते 2024 29 भाषणं केली 5 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये एखाद दुसरं भाषण हे कांद्याच्या प्रश्नावर तुम्ही होतं. केली ना पण म्हणजे ऐका ना, एखाद दुसरं भाषण कांद्याच्या प्रश्नावर होतं, बाकी इतर प्रश्नावर असेल ते असेल. मी 2014 ते 2019 2 वेळा कांद्याच्या प्रश्नावर आवाज उठवला. एकदा लोकसभेत आणि लोकसभेच्या बाहेर कांद्याची माळ गळ्यात घालून आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलेली आहे. इथंसुद्धा मंचरं असेल, चाकण असेल, या ठिकाणी कांद्याच्या संदर्भात आंदोलन केलेली आहेत. म्हणजे हा नुसता कांगावा आहे की मी केलं ही मीची भावना त्यांच्याकडे खूप आहे. एखाद्या कसलेल्या अभिनेत्यामध्ये जी भावना असते ना मीपणाची, ती भावना त्यांच्यामध्ये आलेली आहे. आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, 4.5 वर्षामध्ये त्यांना शेतकरी दिसला नाही. त्यांना जेव्हा कळलं की आता आपल्याला उभं राहावं लागतंय, लक्षात घ्या, उभं राहावं लागतंय, तेव्हा त्यांनी आता मग काय शोधायचं. मग मध्येच टूम काढली संसदरत्न, मग मध्येच टूम काढली कांद्याचा आक्रोश मोर्चा. हां, तुम्ही असं म्हणता की तुम्ही कांद्याची माळ घातली, तर त्यांनी 2 कांदे हातात घेऊन ते आणि सुप्रिया सुळे असा फोटो आला होता. खरोखर आक्रोश मोर्चा काढण्याची म्हणजे गरज होती, तशी वेळ आली होती? अजिबात नव्हती. मला सांगा, आक्रोश मोर्चाला किती मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स होता. तुम्हाला याचा अर्थ 4.5 वर्ष कांद्याला भाव मिळत होता का? 5 वर्षापैकी तुम्ही 4 महिने कांद्याचा प्रश्न तुम्ही 4 महिन्यातच उचलून धरला. त्याच्या अगोदर का नाही धरला? म्हणजे निवडणुकीत तोंडावरती तुम्ही नाही, त्यांना केला त्यांनी. अगोदर त्यांना निवडणूक लढवायचीच नव्हती. पण ज्यांना कळलं की त्यांना आता लढवावं लागतंय 2024ला 4 महिन्यापासून शेवटच्या 4 महिन्यात, मग आता लोकांपुढं काय घेऊन जायचं? तर मग काय बाबा, पॉप्युलर आयडिया काय आहे? शेतकरी. मग शेतकऱ्याला कसं वापरून घ्यायचं, तसं वापरून घेण्यासाठी त्यांनी कांद्याचा आणि शेतकऱ्याचा वापर केलेला आहे. अदरवाईज काय नाही. आता त्यांचं भाषण बघा, ह्या निवडणुकीमध्ये भाषण काय आहे? भाषणाची सुरुवातच आहे की मी सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातला शेतकऱ्याचा पोरगा. आता मला सांगा, शेतकऱ्याचा पोरगा हे प्रत्येक भाषणात सांगायची गरज आहे का? मी सुद्धा शेतकऱ्याचा पोरगा आहे. मी ह्याच मातीत, ह्याच गावात, ह्याच बाजूला शेतामध्ये लहानपणी शेती केली, माळरानावर जाऊन गुरं ओढलेली आहेत, कामं केली आहेत, नांगर हाकले आहेत, विहिरीवर पाणी भरलं आहे, सगळं केलेलं आहे. मला गरज लागत नाही मला सांगायला की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, शेतकऱ्याचा. बघितलं गेल्या 20 वर्षात मी असं कधी म्हणालो? टेंबा मी कधीच मिरवला नाही. आज मला अभिमान आहे, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी एक उद्योगपती आहे, मी सामाजिक ह्याच्यामध्ये पण आहे. ह्यांना जबरदस्ती सांगावं लागतं आहे प्रत्येक वाक्यात, प्रत्येक भाषणात की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. याचा अर्थ लोकांना कळून चुकले, हा खरोखर शेतकऱ्याचा पोरगा आहे का? बरं. दुसरा मुद्दा बैलगाडा. तुमच्या मतदारसंघामध्ये बैलगाडा शर्यतींचं एक महत्त्व आहे. अमोल कोल्हे तिथंही बैलगाडा शर्यत सुरू करण्याचं श्रेय स्वतःकडे घेत आहेत. तुम्ही देखील बैलगाडा शर्यतीसाठी प्रयत्न केलेले आहेत. तुमचं काय म्हणणं आहे, बैलगाडा शर्यत परत सुरू होण्याचं श्रेय नेमकं कोणाचं आहे? मला तर एवढंच म्हणायचं आहे, डॉक्टर अमोल कोल्हेंनी बैलगाडा शर्यतीचं श्रेय सर्व मीपणा करून शेतकऱ्याचा अपमान करू नये. शेतकऱ्याचं खूप मोठं योगदान आहे, शेतकऱ्याचा खूप मोठा त्याग आहे. गोरगरीब शेतकरी अडचणीत असला तरी बैलगाडा शर्यतीला कधी विसरत नाही. शेतकऱ्याला शेताच्या बैलगाडा शर्यतीच्या घाटातून बैल वर पळताना जो आनंद आहे, जो उड्या मारतो शेतकरी, त्याच्या डोळ्यातला जो आनंद आहे, तो आनंद शेतकरी विसरणार नाही. मग मला सांगा, यांनी बैलगाडा शर्यतीसाठी काय केलं? 2 भाषणं केली लोकसभेमध्ये.
मला सांगा, लोकसभेमध्ये अशी कुठली 0 आवरमध्ये म्हणजे 2 किंवा 2.5 मिनटं किंवा 1.5 मिनटं, 1.5-2 मिनटाची भाषणं करून लोकसभेत जर प्रश्न सुटत असतील तर मग बाकीच्या खासदारांचं सगळं जगाचं कल्याण झालं असतं. हा विषय जो अतिशय किचकट आणि कायद्याचा होता, त्यामुळं बैलगाडा शर्यतीला मी माझं श्रेय घेत नाही. ह्यावेळची गोष्ट, यापूर्वी 3 वेळा बैलगाडा शर्यती झाली, त्यावेळेला औरंगाबाद हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, ते मी माझ्या पैशानं केस लढलो, माझ्या पैशानं केस जिंकलो, केसेचा दाखला माझ्या नावानं आहे, सुप्रीम कोर्टाची ऑर्डर माझ्या नावानं आहे. पण विषय मला या ठिकाणी गंभीरतेने सांगावं असं वाटतं की ह्यांचं योगदान काही नाही. राज्य सरकारनं, देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली चालत असलेल्या सरकारनं चांगले वकील तिथं दिले. बैल पाळणारा प्राणी वगैरे हे सगळ्या तांत्रिक गोष्टी मांडल्या हो त्या मांडल्या म्हणून या लोकसभेत. तुम्ही स्वतः पण श्रेय घेत नाही, अजिबात नाही, की कोल्हेने पण श्रेय घेऊ नये. कारण हे श्रेय शेतकऱ्यांचं. 7 वर्ष बैलगाडा शर्यती बंद होत्या, 5-5, 10-10 लाखाचे एक बैल. शेतकरी मला विचारायचे, दादा बैल ठेवू का काढू म्हणजे विकू? त्यावेळेला डोळ्यात पाणी आणून लोक विचारायचे, काय करू, कधी होणार चालू? आणि अशा याच्यावर यांनी मलिदा खायचा की मी चालू केलं. नमस्कार त्यांना. सर, आणखीन एक प्रश्न. तुम्ही आता उल्लेख केला की संसदेमध्ये प्रश्न मांडावे लागतात, भाषणं करावी लागतात. तुम्ही ते मांडले केले. संसदरत्न पुरस्कार हा तुम्हालाही मिळाला आहे सर, कोल्हेंना मिळाला आहे, बारणेंनाही मिळालेला आहे. तरी पण तुम्ही तुमचं असं विधान आलं की संसदरत्न पुरस्कार हे असेही मिळतात. म्हणजे तुम्ही असं म्हणत होता की मॅनेज होतात, म्हणजे जसं नाना पाटेकर गमतीने म्हणतात की ती काळी भावली जी आहे फिल्मफेअरची मॅनेज होतात असं मी म्हणालो. म्हणजे तुमचा अर्थ काय होता? तुम्ही काय म्हणण्याचा अर्थ होता की हे 10x10च्या खोलीमध्ये असलेली एक NGO चेन्नई स्थित हे पुरस्कार देतात. ह्याचा लोकसभेशी संबंध नाही, याचा सरकारशी संबंध नाही. हे जे मांडतायत की याचे अध्यक्ष ते संसदीय कार्यमंत्री आहे, त्यांचा सरकारशी त्यांचा काही पण तो तुम्हालाही मिळाला ना सर? मलाही मिळाला ना. ठीक आहे ना, माझं म्हणण्याचं अर्थ ठीक आहे, मी जास्त प्रश्न विचारले, मी जास्त वेळा भाषणं केली म्हणून त्यांनी पुरस्कार दिला घेतला. पण मी आणि महाराष्ट्रातल्या 20-22 खासदारांना कधी संसद रत्न खासदार असं कधी लावले नाही. म्हणजे तुमचं नाही की तो ठीक आहे, सगळ्यांना ठीक आहे ना, मिळतो ना. मग एवढं काय फार तुम्ही टेंबा मिरवण्याची गरज यांनी का मिरवला? 5 वर्षात लोकांना दाखवायला काहीच नाही ना हो. मग लोक इथली भोळी भाबडी आहेत, मग त्यांना द्या फेकून अंगावर त्यांच्या संसदरत्न खासदार. म्हणजे जसं काय हा माणूस सगळ्यात मोठा रत्न आहे हे दाखवायचा प्रयत्न करतो, हे चुकीचं आहे. आणि डॉक्टर अब्दुल कलामांची यांच्या संकल्पनेशी काही संबंध नाही. ते 4 वेळा डॉक्टर अब्दुल कलाम करतात, म्हणजे त्यांचं मोठं नाव लावलं म्हणजे मला माझ्या पुरस्काराला वजन मिळेल असंही काही नाही. इंद्रायणी मेडिसिटी तोही मुद्दा आहे, त्याचं नेमकं श्रेय कोणाचं आहे? श्रेय म्हणजे एखादी गोष्ट पूर्णत्वास आली किंवा मार्गस्थ लागली तर त्याला श्रेय घेण्याचं, याच्यात काहीच नाही आहे. इंद्रायणी मेडिसिटी जागेवर नाही, इंद्रायणी मेडिसिटीला जागा नाही, इंद्रायणी मेडिसिटीची काही झालेलं नाही, कागदही इकडचा तिकडच्या टेबलवर झालेला नाही, फक्त शोसाठी 1-2 बैठका झाल्या. मुळात ही संकल्पना आमच्या मेदनकरवाडीची त्यावेळची सरपंच प्रियंका रामदास मेदनकर एका तरुणीनं त्याच्यावर काम केलं आणि ती संकल्पना यांनी उचलून धरली आणि त्याच्यावर हे मीटिंग लावायच्या यांचे बंधू मीटिंग अटेंड करायचे, कारण यांचा वैयक्तिक स्वार्थ होता. हा प्रोजेक्ट मोठा झाला तर 300 एकर जागेमध्ये जे काय 50-100 हॉस्पिटल होतील त्यामध्ये आपल्याला काहीतरी असेल, अशा प्रकारे त्याचे बंधू अटॅच करायचे. यांनी कधी अटेंड केलं नाही. एवढं की जी यांची संकल्पना आहे त्यांना काही क्रेडिट न देता यांनी स्वतःच सगळं काही आपल्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्यात काही झालं नाही. सरकारनं त्याचं काही गांभीर्याने घेतलं नाही, कारण सरकारला पण यांचा उद्देश समजला की ह्याच्यात काही नाही आहे, हे फक्त आपलं काहीतरी करायचं धंदे आहेत म्हणून ते. सर, शेवटाकडे 1-2 प्रश्न येतो मला. आता हे विचारायचं की ठीक आहे, तुम्ही आता बऱ्यापैकी लेखाजोखा मांडला, पण तुमच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही कोणकोणती विकास कामं केली, तुम्ही कुठले मोठे प्रकल्प आणले की ज्याच्यामुळं जीवनमान बदललं? कारण तुम्ही सुरुवातीला सांगितलं की खूप अडचणी होत्या, मी सर्वे केला लोकांच्या वगैरे. तुम्ही काय सांगू शकाल आज की काय शिवाजीराव आढळरावांनी 15 वर्षामध्ये विकास कामं केली, कुठले मोठे प्रोजेक्ट? प्रश्न विचारला. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे हा माझा 2007-08 पासूनचा प्रयत्न असलेला प्रकल्प, हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ज्यावेळेला मला वाटलं की ह्या भागामध्ये शेतकऱ्यांचं जीवनमान कधी बदलेल, ते अतिशय उत्कृष्ट ट्रान्सपोर्ट व्यवस्था असली पाहिजे, पुणे नाशिक हायवेचा प्रश्न सुटला पाहिजे.
माझ्याकडे कोणी मागणी केली नाही, त्यावेळेला ट्रॅफिकही नव्हती. त्यावेळेला मी स्वतःहून सुमोटो प्रयत्न करून तत्कालीन मंत्री CP जोशी होते, रोड ट्रान्सपोर्ट मंत्री, त्यांच्याशी भांडलो, संघर्ष केला आणि कुठल्याही परिस्थितीत मला हा प्रकल्प झाला पाहिजे. सुरुवातीला नाही म्हटले, मी भांडलो त्यांच्या कार्यालयात जाऊन. शेवटी त्यांनी त्या प्रकल्पाला 2008-9ला मान्यता दिली. 13ला त्याची DPR तयार झाला, 4 वर्ष लागली आणि 14ला काम चालू झालं. तो आता पूर्ण झाला आहे. हा माझा थोडीशी कामं बाकी आहेत. हा माझ्या दृष्टीनं केलेलं महत्त्वाचं काम. पुणे नाशिक रेल्वे हा आज ज्या स्टेजला आहे तो 5 वर्षापूर्वीच होता, तिथंच आहे. पण तो आणण्यासाठी माझे जे प्रयत्न आहेत ते प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये, प्रत्येक रेल्वे मंत्र्याला आणि सरकारला मी खडसावून प्रश्न विचारत होतो लोकसभेमध्ये की आमच्यावर अन्याय होतोय आणि आता त्याला कुठेतरी गेल्या वेळेला. पण सर असं का होतंय, म्हणजे प्रोजेक्ट बरोबर आहे पण ते पुढे जात नाहीत. म्हणजे आता खरं सांगू का की विमानतळाचं मला आठवतंय मी की पहिलं पुण्यासाठी विमानतळ घेतो. बरोबर, मी रेल्वेचं सांगतो. सुरुवातीच्या काळामध्ये 2 वेळा हा रेल्वे प्रकल्प मंजूर झाला. असं एकदा बन्सल, पवनकुमार बन्सल, एकदा मल्लिकार्जुन खर्वे, दोघेही रेल्वे मंत्री असताना त्यांच्या काळामध्ये मंजूर झालेला प्रकल्प. एकदा तर हा प्रकल्प DPR तयार होऊन रेल्वे पिंक बुकमध्ये येऊन प्लॅनिंग कमिशनकडे गेला होता. कारण 1000 कोटीच्या वरचा प्रकल्प प्लॅनिंग कमिशनला जातो. प्लॅनिंग कमिशनमध्ये एकदा तर 40 प्रोजेक्ट होते. माझ्या ह्या प्रकल्पाचा नंबर 32 असल्यामुळं ते गेलं. म्हणजे एकदा तर नाही आलं, 2 वर्षात तो विषय संपला. म्हणून शेवटी सुरेश प्रभू मंत्री असल्यानंतर मी गांभीर्यानं पाठपुरावा केला, याची गरज पटवून दिली. प्रकल्प पॉझिटिव्ह, याच्यामध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कसा पॉझिटिव्ह येईल ते सगळं बघितल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या ओके झालं आणि आता त्याचा आज ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आणून ठेवला आहे. राहिला दुसरा प्रश्न तुम्ही कुठला? म्हणजे विमानतळ. म्हणजे कसं होतं की मला आठवतं की इथं विमानतळ होणार चाकणला आणि सगळं बदलणार, तुम्ही जो प्रयत्न करतो अचानक आता तो पुरंदरला गेला. तुम्हाला ती खंत आहे अजून सुद्धा की तो या भागामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये होणार होता? कारण शेवटी खासदाराला विकास लागतो. जसं तुम्ही म्हणाला की तुम्ही ट्रेनचा पाठपुरावा करताय, तसा तुम्ही विमानतळाचा पण पाठपुरावा करताय. आज बघतोय आपण पुणे एअरपोर्टची काय अवस्था आहे. तो लष्कराच्या ताब्यात असल्यामुळं काय हाल चाललेले आहेत. त्यामुळं अशा वेळी हा प्रकल्प इथं का गेला, तो कशामुळे गेला? मुळात पुणे विमानतळाचा नॅरेटिव्स हा चुकीच्या पद्धतीनं त्यावेळी मांडला गेला. तो असा की कुठल्याही प्रकारे सर्वे न करता, त्याच्यानंतर त्याच्या नॅशनल एअरपोर्ट अथॉरिटी किंवा डिफेन्स याचा कुठलाही विचार न करता, त्याची अलाइनमेंट कशी असावी, काय असावी याचा विचार न करता फक्त एअरपोर्ट होणार अशा बातम्या होत गेल्या. लोकांनी सुरुवातीच्या काळात विरोध केला. लोकांचा विरोध आहे म्हणून मी सरकारला सांगितलं, माझा जरी विरोध नसला, शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकऱ्यांना तुम्ही एकदा कळून समजून सांगा की तुमचं काय भलं होणार आहे आणि तुमचं काय वाटोळं होणार आहे. ह्या दोन्ही बाजू तुम्ही शेतकऱ्यांना समजून द्या. पवारसाहेबांनी, सुप्रिया सुळेने एका मिटिंगमध्ये, केंद्राच्या बैठकीमध्ये मला दोघांनी विचारलं होतं. मी सांगितलं, साहेब माझा विरोध असण्याचं कारण नाही, माझ्या मतदारसंघात जर प्रकल्प येत असेल तर मी विरोध करण्याचं काय कारण आहे. ज्या पद्धतीनं सर्वे करणारी लोकं, मोजणी करणारी लोकं शेतकऱ्यांना न विचारता बिंदास वावरात घुसतात, शेतात घुसतात, त्यामुळे लोकांमध्ये संताप होतं. तुम्ही लोकांना विश्वासात घ्या ना. गाव चावडीवर सांगा की इथं एअरपोर्ट होणार आहे, एवढं जमिनीला भाव मिळणार आहे. हे काही न करता एकतर्फी ज्या वेळेला ॲक्विजिशनची प्रक्रिया चालू होती, बरं ती ॲक्विजिशनची प्रक्रिया नुसती मोजणीची होती, त्याचा सर्वे किंवा त्याचं तांत्रिकदृष्ट्या काही झालं नव्हतं. हे सगळं इथून एअरपोर्ट होणार नाही, इथं विरोध आहे, तिकडं जा, तिकडे विरोध आहे, असं काहीतरी भासवलं. शेवटी असं लक्षात आलं की खेड तालुक्यामध्ये कुठेही एअरपोर्ट होऊ शकत नाही. एकदा तर माझ्याकडं नॅशनल एअरपोर्ट अथॉरिटीचं RTIमध्ये मी तुम्हाला कागदपत्र दाखवेल. RTIमध्ये आहे की खेड तालुक्यामध्ये ज्या ज्या दाखवल्या त्या जागांमध्ये अडचणी अशा होत्या. एका सर्वेमध्ये तर असं दाखवलं की नदीचा दिशा बदला, प्रवाहाची, म्हणजे नदीच बदला, नदी गाडा आणि दुसऱ्या बाजूने फिरवा, हे काय पर्याय होऊ शकत नाही. एक मोठे जवळजवळ 5000 एकर जागा ती पूर्ण सपाट करण्यासाठी 6 डोंगर पाडायचे होते, हेही शक्य नव्हते. मग मला सांगा, कुठल्याही विद्वानानं येऊन सांगावं, ज्या पद्धतीनं ज्या जागेमध्ये एअरपोर्ट करायचं ठरलं त्या जागेवर आजही जाऊन बघा, तिथं त्याप्रमाणे तेवढी जागा 5000 एकर जागा सरळ सपाट आहे का, किती डोंगर आहे, आणि ते 6 डोंगर
जमीनदोस्त करणं एवढी सोपी गोष्ट आहे का? थोडक्यात तुमचं म्हणणं की सगळं चुकलं होतं, आणि दिशाभूल झाली RTI मध्ये त्याच्यामध्ये. सगळं दिलेलं आहे. ओके, त्यामुळे तो आणि होणारच नव्हता. माझ्या नावावर खपवलं की आढळरावांचा विरोध. अरे तुमच्यावरती ते खापर फोडलं. आढळराव एवढा पॉवरफुल आहे की अख्ख्या सरकारला तुम्हाला घाबरून प्रकल्प पुरंदरला न्यावं लागतं. बरं, पुरंदरला गेला, किती दिवस झाले? 10 वर्ष झाले. 10 वर्षामध्ये काय झालं? नवी मुंबईचा 10 वर्ष, मी तर 5च वर्ष विरोध केला ना. एकाच टर्ममध्ये विरोध झाला ना माझा. 10 वर्ष कोणी विरोध केला? मग 10 वर्ष त्या विरोध केला, त्याच्यावर ते खापर फोडा ना कोणाचं खांद्यावर. सर, तुम्ही मगाशी चाकणच्या वाहतूक कोंडीचा उल्लेख केला. तुम्ही असंही म्हणाला की त्यावेळेस सुद्धा दिशाभूल केली त्या पण प्रश्नाची, आणि वेगवेगळे मीम बनवले, कार्टून काढले वगैरे. काय तो प्रश्न पण उग्र आहे, म्हणजे जो वाहतुकीचा प्रश्न आहे, तर त्याची काय स्थिती आहे मग आता? वस्तुस्थिती काय आता? मी आपल्याला सांगू इच्छितो, मी जरी पराभूत झाला असलो तरी हे महत्त्वाचे प्रश्न मला सतावतच होते की माझ्या मायबाप जनतेचे हाल, किंवा नाशिक पुणा हे 2 सिटी एकमेकाला जर जोडल्या तर त्याचा लाँग टर्मवर किती फायदा होईल हे मला माहिती आहे. एक उद्योजक म्हणून, एक शेतकरी म्हणून, शेतीमालाची आवक जावक मोठ्या प्रमाणात होईल. पुणे नाशिक रेल्वे ही फक्त पॅसेंजरसाठी नव्हे तर मालाची वाहतूकसाठी सुद्धा महत्त्वाची आहे. तुम्ही मगाशी म्हणालात एअरपोर्ट होत नाही म्हणून मी सगळ्या चाकण इंडस्ट्रीच्या उद्योजकांना एकत्र केलं, म्हटलं आपण PM कडे जाऊ. तर त्यावेळेला उद्योजक काय म्हणाले, आम्हाला एअरपोर्टचा काय उपयोग, आमचे टायर किंवा इंजिन मोठे मोठे विमानाने येणार नाही आहेत, आमचा माल जो आहे तो रेल्वेनं जाणार आहे. म्हणून तिकडच्या मध्य भागात जर जायचं असेल तर रेल्वेनं गेलं तर आम्हाला त्या ट्रान्सपोर्टला उपयोग होईल, किंवा तळेगाव पुण्याला आम्हाला कनेक्ट द्या, त्यामुळं आम्हाला काही विमानापेक्षा हे द्या. म्हणून हे करत असताना दुसरं आपण आता काय विचारलं तर ते चाकणच्या चाकणच्या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये हा एक मार्ग होता की ही ट्रॅफिक सुरळीत व्हावी. आज नाशिक फाट्यापासून चाकणला MIDCमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे, पण कुणीच लक्ष दिलं नाही ना त्याच्याकडे. मी सुरुवातीच्या काळामध्ये 2017ला आजही माझ्याकडे टेंडर कॉपी आहे. मी प्रयत्न केले, नाशिक फाट्यापासून चाकणपर्यंत ह्या हायवेचं टेंडर काढलं. चाकणला फ्लायओव्हर, कुरुळीला फ्लायओव्हर, भोसरीला फ्लायओव्हर, हे सगळं टेंडर काढलं होतं 1013 कोटी रुपयाचं 2017ला. त्यावेळेला ते PCMCचे कमिशनर होते हर्डीकर, आणि नगरपालिकेनं ऑब्जेक्शन घेतलं की आमचं अलाइनमेंट अजून फायनल झालेलं नाही, त्यामुळे तुम्ही टेंडर कॅन्सल करा. 2017ला काढलेलं टेंडर मी पुढाकार घेऊन ते रद्द केले, आणि त्याच्यावर अजूनही कारवाई नाही. तरीसुद्धा मला ते स्वस्त बसून देत नव्हतं. मी अनेक वेळा नितीनजी गडकरी यांना जाऊन भेटलो, नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतल्या. मी त्याचे व्हिडिओ शूटिंग आणि पब्लिक काही केलं नाही. मी गडकरींना जाऊन त्याचा पाठपुरावा घ्यायला अधिकाऱ्यांना बसलो, अनेक कागदपत्र केले, आणि आता कुठंतरी त्याचं टेंडर प्रक्रियेत आलेलं आहे. ते होईल लवकरात लवकर, आणि माझं ते एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, ते लवकरच पूर्ण करेल. तुम्ही तेच म्हणतो की तुम्हाला 3 निवडणुका तुम्ही चढत्या ह्याने निवडून आलेल्या आहेत मताधिक्याने, 4थ्याला ठीक आहे ब्रेक लागला, पण आता जी निवडणूक आहे की महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा विचका झाला आहे. खरं तर मतदारांचीच परीक्षा आहे, कारण मतदारांना गॅरंटी नाही कोण कुठं आहे आणि कोण कुठं जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये नवीन चिन्ह घेऊन, आणि ते चिन्ह पण असं की ज्याच्या विरुद्ध लढला ते तुमच्या हातात आहे, प्रतिस्पर्धी जो आहे तो आता नौका राहिलेला नाही तुलनेमध्ये, ही निवडणूक तुम्हाला टफ आहे, सोपी आहे, आव्हानात्मक आहे, काय? पहिलं तर उत्तर तुम्हाला मी हे देऊ इच्छितो की चिन्ह तुम्ही तुमच्या मुलाखतीमध्ये 4 वेळा विचारलं, चिन्हाचा काय परिणाम? कारण सगळ्यांनाच तो मी सांगतो, सर्वसामान्य जनतेला, अगदी ग्रामीण भागातला अशिक्षित शेतकरी जरी असला, त्याला मतदान करताना सगळ्या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, बरोबर. तो मतदान करताना त्यांना चिन्ह कुठलं आहे, आढळराव 20 वर्ष कुठल्या चिन्हावर लढत होते, आता कुठलं आहे, महायुतीचं काय आहे. ज्यांना धनुष्यावर मतं करायची त्यांना माहिती आहे की आता घड्याळ आहे, ज्यांना कमळावर मतं करायचा अनुभव आहे त्यांना माहिती आहे की आता घड्याळ आहे. त्यामुळं घड्याळच्या पुढं प्रतिस्पर्धी कोण नाही आहे, त्यामुळं घड्याळ हे चिन्ह सर्वांना मान्य आहे, घरोघरी पोचलेलं आहे. राहिला प्रश्न आत्मविश्वासाचा. मी 20 वर्ष राजकारणात आहे, 20 वर्ष मी सक्रिय राजकारणात आहे, रात्रंदिवस आहे. मी राऊंडवर येणारा नेता नाही, मी ग्राउंडवर फिरणारा नेता आहे. त्यामुळं मला निवडणुकीचं राजकारण मी माझ्या स्वतःच्या 4 निवडणुका लढलो आहे, जिल्हा परिषदेच्या 4 निवडणुका झाल्या, आमदारकीच्या झाल्या, सगळ्या झाल्या, सहकारातल्या. त्यामुळे निवडणुकामध्ये मला एक गट फिलिंग असतं, काहीतरी मनामध्ये फिलिंग असतं, येस आय एम देअर और आय एम नॉट देअर. पहिल्या निवडणुकीमध्ये जो कॉन्फिडन्स होता, दुसऱ्यामध्ये होता, तिसऱ्यात होता, 4थ्या निवडणुकीमध्ये मला कुठंतरी वाटायचं येस समथिंग इज मिसिंग.
काहीतरी कुठंतरी चुकतं आहे. पण ह्या वेळेला मी तुम्हाला आत्मविश्वासानं सांगू इच्छितो, 4ही इलेक्शनपेक्षा माझा ह्यावेळचा अनुभव अतिशय सकारात्मक आहे, अतिशय पॉझिटिव्ह आहे. एवढं की मी आता 1.5 वर्ष पाहतो, लोक गावांमध्ये जातो, 5 वर्ष गावामध्ये गेल्यावर लोक सत्कार करताना प्रस्तावनेतून भाषण करतात आणि त्याच्यामध्ये पहिलं वाक्य असतं, दादा आम्ही चुकलो, आम्ही चुकीचा निर्णय घेतला, ह्या वेळेला चूक करणार नाही. हे सर्वमुखी, हे काय आम्ही ठरवून केलेलं असं नाही आहे किंवा कोणी बोलायला सांगितलं असंही नाही. एकाच गावात नाही तर 400 गावांमध्ये हे अनुभव मला आलेला आहे. त्यामुळं तो तर विषय सोडच, लोकांचे चेहरे पहिल्यांदा तुम्हाला समजून येतो. तुम्ही जर तज्ज्ञ राजकारणी असाल तर तुम्हाला लोकांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या डोळ्यात बघून करता येतं, लोकांची बॉडी लँग्वेज लक्षात येते. आणि मला आता पूर्ण खात्री आहे 4ही निवडणुकीपेक्षा सर्वाधिक जास्त आत्मविश्वास मला ह्या निवडणुकीमध्ये आहे. मी सर्वाधिक जास्त मताधिक्यानं ह्या निवडणुकीमध्ये निवडून येईल याची मला खात्री आहे. कारण आदरणीय अजितदादा पवार यांची ताकद माझ्या पाठीशी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद माझ्या पाठीशी आहे, शिवसेनेची ताकद माझ्या पाठीशी आहे, भाजपची ताकद माझ्या पाठीशी आहे आणि रिपाई, रासप ही सगळी मंडळी एकत्र, घटक पक्ष, सगळ्यांचे मतभेद दूर झाले, सगळे एकत्र आलेले आहेत. जे काही बाकी आहेत ते पण एकत्र येणार आणि सगळे मिळून ह्या वेळेला उच्चांक मतदान करणार ही मला खात्री आहे. शिवाजीदादा आढळराव सर, खूप धन्यवाद. तुमचे खूप मनमोकळेपणाने तुम्ही सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत आणि ही मुलाखत आपण इथंच थांबूया. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि अशाच या सगळ्या लोकसभेच्या या निवडणूक पर्वामध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये घेऊन जाऊन त्या उमेदवारांच्या मुलाखती ज्या आहेत त्या मी घेणार आहोत. पण या मुलाखतीमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.